ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सुद्धा सैफ अली खान प्रकरणी मुख्य आरोपीला ज्या ठिकाणावरनं पकडलं गेलं त्या ठिकाणाची पाहणी केली आहे। अनेक बांगलादेशी या ठिकाणी काम करतायत, त्याची चौकशी होणं गरजेचं आहे असं मत खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं। आपल्यासोबत जोडले गेलेले ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के साहेब आपलं स्वागत आहे लोकशाहीमध्ये। आज सकाळी जो मुख्य आरोप आहे त्याला पकडण्यात आला आहे, काय सांगाल असं? या ठिकाणी पूर्वी खाडी होती, आता नाला झालाय आणि खाडीवरती भराव करून झोपड्या बांधलेल्या आहेत आणि या झोपड्यांमधून कामगार म्हणून अनेक बांगलादेशी काम करतात अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे। ठाण्यात बऱ्याच ठिकाणी, अख्ख्या मुंबईत आहे। अशा पद्धतीने त्याची चौकशी होणं गरजेचं आहे। ज्याच्याकडे काम करतात तो विकासक असेल, जो कॉन्ट्रॅक्टर असेल, आपल्याकडे असलेला कामगार कोण आहे याची चौकशी करणं त्यांचं काम असतं आणि त्याची माहिती पोलीस स्टेशनला देणं गरजेचं असतं। ज्या ज्या लोकांनी अशा पद्धतीने काम केलं नाहीये आणि त्यांच्याकडे ही लोक राहतात त्यांची इन्क्वायरी होणं गरजेचं आहे। 1-2 महिने लेबर कॅम्पमध्ये राहतात आणि मग ते आपल्या शहरात, आपल्या जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाया वाढवतात आणि या रोखायच्या असतील तर यांची चौकशी होणं गरजेचं आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।